मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 20 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्येविषयी लक्षवेधी मांडली। राज्यात सध्या बेरोजगारीचा आकडा वाढत असून सरकार नोकरी भरती करत नसल्याने अनेक शासकीय पदे रिक्त आहेत। तसेच बेरोजगारांच्या हाताला कामधंदा नसल्याने तरुणाई व्यसनाधीन बनत चालली आहे। या सर्व बाबतीत शासनाने विचार करून बेरोजगारांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। सन्माननीय सदस्य हरीश पिंपळे। धन्यवाद अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालय असतात आणि या मार्फत शेती जमीन, लेआउट, प्लॉट, रस्ते, राज्यमार्ग, ग्रामीण रस्ते, खेड्याचे रस्ते मोजण्याचं काम सुरू असते। तात्काळ मोजणी आणि साधारण मोजणी आज सगळ्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि याच्यातून शासनाला इन्कम येत आहे। तरी 94,000 प्रकरण प्रलंबित आहे। त्यामुळे विकासाला खोळा बसत आहे आणि याच्यातून रेव्हेन्यू जनरेट शासनाला होते। MPSC चे 500 पद रिक्त आहे, तर ते MPSC चे तहसीलदार, SDO, नायब तहसीलदार, त्याच्यामुळे लोकांना, अधिकाऱ्यांना, आपल्या शेतकऱ्यांना चक्रा मारायला लागते। तर हे पद MPSC मध्ये 2024 मध्ये लवकर भरली पाहिजे अशी माझी विनंती आहे। प्राध्यापक, पदवीधर आज हे सुशिक्षित बेरोजगार झालेले आहे, शिकलेले युवक आहे, तलावातनी उडी मारून आत्महत्या करत आहे। अशा या सर्व पदवीधरांच्या 2024 मध्ये जाहिराती काढून यांना नोकरीवर समाविष्ट करावा अशी शासनाला माझी आपल्या मार्फत विनंती आहे।